गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी आहोंनी न सांगता कॅमेरा ऑन केलेला आहे. मी तर माझा चेहरा सकाळी सकाळी दाखवूच शकत नाही. झोपेतून उठल्यावर कसे दिसत असतो आपण, कसं काय दाखवणार ना. तर चला माझ्या कामांना आजच्या सुरुवात झाली आहे. आणि हो, मी तुम्हाला सांगायला विसरली आहे की मला डॉक्टर काय बोलले आहेत, इथून पुढची माझी ट्रीटमेंट काय असणार आहे. बरं, आता इतक्या साऱ्या टेस्ट झाल्या, 3 पॅप्समियर झाल्या, एक बायोप्सी झाली, एक सोनोग्राफी झाली. कशातून काहीच निघालेलं नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे. सगळं काही नॉर्मल आहे. पण मला असं वाटत होतं, म्हणजे आहोंना आणि मलाही वाटत होतं की मिरेना टाकतील की काय. मिरेनाबद्दल डॉक्टरांनी खूप पूर्वी मला माहिती दिलेली आहे. लिटरली 2 वर्ष झाली या गोष्टीला. पण तेव्हासुद्धा अशाच आम्ही खूप साऱ्या टेस्ट केल्या होत्या 2 वर्षापूर्वी. आणि तेव्हासुद्धा जेव्हा सगळं काही नॉर्मल आलं आणि मी डॉक्टरांच्याकडे गेले ना, तेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की आपण अजून थोडं वाट बघू. तुला येत आहेत नॉर्मल पिरियड. माझं असंच असतं, काही महिने नॉर्मल्स येतात ना, तर त्यामुळे डॉक्टर म्हणतात की लगेच नको डिसिजन घ्यायला. आणि यावेळेलाही सेम तसंच झालेलं आहे की अजून 6 महिने तरी मला थांबायला सांगितलेलं आहे. कोणताही डिसिजन घ्यायचा नाही आहे. मी म्हटलं डॉक्टरांना, प्रीमेनोपॉजची लक्षणं असतील काही? तर डॉक्टर बोलत आहेत की नाही, असंही काही नाही. तर बघूया आता काय होणार आहे पुढे. तर मी दाखवलं तुम्हाला की आहोंच्या टिफिनला मी काय काय देते. बोललो आपण वेगळं, दाखवलं मी वेगळं. पण तुम्हाला कळालं असेल की मी टिफिनमध्ये काय काय दिलं आज. तर असंच असतं, साधासुद्धा टिफिन असतो. उन्हाळ्यामध्ये फक्त ताक वगैरे एक्स्ट्रा ॲड करायचं. आजचं हे स्किन केअर सध्याचं बरं का, नेहमी चेंज होत राहतं असं नाही आहे. खूप काही दिवसांपासून हे स्किन केअर माझं सुरू आहे. जसं की चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर मी रोज वॉटर लावलं, त्यानंतर नियासिनामाइड जे ऑर्डिनरी कंपनीचं मी यूज करते ते लावलं, वेनुसियाचं मॉइश्चरायझर आणि डॉट अँड कीचं हे टिंटेड सनस्क्रीन. बरं, हे जे काही सनस्क्रीन आहे ना, ते मेकअपच्या खाली ना मी वापरून बघितलं. म्हणजे जेव्हा आपण मेकअप करतो त्यावेळेला जे सनस्क्रीन वापरतो ना, त्यावेळेला हे मला चांगलं नाही वाटलं. नॉर्मलच सनस्क्रीन त्यावेळेला बेस्ट आहे. आणि जेव्हा याच्यावरती आपल्याला मेकअप वगैरे काहीच करायचा नसतो, आपण घरीच असतो, त्यावेळेला मी हे सनस्क्रीन यूज करते. कारण चेहरा खूप ऑइली होतो. तर तसं तर मला डॉक्टरांनी म्हणजे डर्मॅटनी सांगितलं होतं की तुझी स्किन ऑइली आहे, मॉइश्चरायझर जास्त लावत जाऊ नको. हे असं आहे. तर आपल्या स्किनची काळजी घेतल्यानंतर स्किन मात्र अगदी झकास राहते हे मला कळलं आहे बरं का. हे लिप ऑइल तर एवढं आवडलं मला नायकाचं की मी आता ते संपवत आणलेलं आहे लिटरली. तुम्ही पाहिलंत का की सकाळी वेगळा काही असा ब्रेकफास्ट नव्हता. चहा आणि चपाती, तूप लावलेली खरपूस भाजलेली चपाती आणि चहा, असा नाश्ता आम्ही दोघांनी केला होता. तर प्रितिशला चहा आणि चपाती मी नाही देत, तर त्याला अभ्यास करायचा असतो, ॲसिडिटी वगैरे होऊ शकते. आणि चपातीमध्ये कसं आहे की चहासोबत चपाती खाताना मीठ टाकायचं नसतं, पण माझ्या लक्षात नाही राहत. नेहमीची सवय अगदी लहानपणापासूनची की मिठाची चपाती खायची, त्यामुळे त्यामध्ये मीठ असतं. मग मी ते टाळते प्रितिशला द्यायला. तर त्याच्यासाठी इन्स्टंट त्याच्या आवडीचा हा ब्रेकफास्ट अगदी आवडीनं खातो तो. आठवड्यातून एकदा ज्या दिवशी मी वेगळा काही ब्रेकफास्ट बनवत नाही ना, त्या दिवशी हमखास चीज स्लाईस घालून असं हे हाफ फ्राय ऑमलेट आणि 2 चपात्या मी आवर्जून त्याला देते. अगदी पोट भरूनचा हा नाश्ता होतो. आता तो जाणार ट्युशनला, ते डायरेक्ट दुपारी 3-3:30ला येऊनच जेवणार. तर पोट भरून हा नाश्ता, आपलंही समाधान आणि मुलांचंही पोट भरलेलं असतं. हा जो सुवर्णदीप आहे ना, जो मी सध्या घासतीये, त्याच्याबद्दल बऱ्याच जणींनी विचारलं होतं. तर हा तुम्ही ऑनलाईन घेतला काय किंवा शॉपमध्ये घेतला काय? सेम प्राईजलाच आहे. हो, मी हा शॉपमध्ये सेम प्राईजलाच घेतलेला आहे. आणि जेव्हा भैया पावडरने आपण याला घासतो, असा छान लखलखतो ना तो, मस्तच आहे. पंचधातूचा म्हणून त्यांनी मला सांगितलं होतं. आणि खरंच खूप सुंदर वाटतं जेव्हा आपण यामध्ये भीमसेनी कापूर संध्याकाळच्या वेळेला लावतो. अगदी प्रसन्न असं होऊन जातं वातावरण. यावेळी चिंचवडच्या डीमार्टमधून मी ग्रोसरी आणली, तर त्यामध्ये मंगलमचा 5 फ्लेवर असणारा हा कापूर मिळाला आहे. इतका मस्त आहे ना. कापूर नाही, सॉरी, धूप बोलतात ना याला. तर खूप दिवसांनी आणली मी अशा प्रकारची ओली धूप. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळेला ज्या छोट्या छोट्या सुगड्या आपण यूज करतो ना, तर त्यामधलीच ती एक आहे, ज्या मी नेहमीच जपून ठेवत असते आणि त्याच यूज करत असते. तर त्यातली एक मी आता या ओल्या धूपसाठी घेतली. खरं तर इस्त्री करायला घेतलं होतं. पण इस्त्री करण्या अगोदर मला ना हे वापरून पाहायचं होतं.
मग म्हटलं याचा रिझल्ट तुमच्यासोबत पण शेअर करूया. स्टुडिओ वेस्ट शीट मास्क आहे, नरिशिंग व्हिटॅमिन ई वाला आहे. तर हे मी स्वतःहून परचेस केलेलं नाहीये. वेबसाईट मध्ये ना ते काउंटरवरती बिलिंगला जेव्हा आपण येतो ना तिथं हे ठेवलेलं होतं. आणि बिल करताना म्हणे तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल, आणि जर का तुम्हाला पटकन बिल सिस्टम मध्ये प्रोसेस व्हावं असं वाटत असेल तर काहीतरी छोटीशी अमाऊंटची एखादी वस्तू तुम्हाला ऍड करावी लागेल. मग ती माझ्या मागेच लागली, नेलपेंट घ्या किंवा हे मास्क छान आहे, मास्क घ्या. म्हटलं नेलपेंट तर आहेत आपल्याकडे, मास्क घेऊया. आणि आता हे कमी वेळेसाठीच आहे, 15 मिनिटच मिनिमम ठेवायचंय. तर बघूया की खरंच याने काय फरक पडतो का. मी जस्ट चेहरा धुतलाय आणि लिप ऑइल लावलंय. आणि हे काही नायकाचे पार्सल्स आहेत जे मी अर्धे ओपन केले, म्हणजे काढून पुन्हा बघून ठेवून दिले. आणि मला तुमच्यासोबत शेअर करायचे की मी नवीन काय आता मेकअपचे प्रोडक्ट्स ऑर्डर केले. त्या अगोदर ना इस्त्री पण राहू द्या बाजूला आणि हे पण राहू द्या बाजूला, मी याचा रिझल्ट तुमच्यासोबत शेअर करते. की हल्ली ना आपण खूप पाहतो ना व्हिडिओ, की सतत प्रत्येक जण दाखवतोय इन्फ्लुएन्सर की शीट मास्क, की खरंच याचा काही यूज होतो का. हा नॉर्मल वाला आहे, जास्त तो महागवाला नाहीये. महागवाला एक मी ऑर्डर केलाय नायकाचा, यामध्ये आहे. आपण बघूया मी तो कोणता ऑर्डर केलाय. मी केलेत कारण मी पण पाहते ना व्हिडिओ इतरांची, तर मला ही इच्छा झाली. तर हा व्हिटॅमिन ई वाला आपण आज वापरून बघूया की काय फरक वाटतोय का. अरे वा, यामध्ये आहे. हाच विचार करून मी ठरवलं होतं की पहिल्यांदा मास्क वापरूया आणि या वेळेमध्ये म्हणजे जी काही ही 15 मिनिटं रिलॅक्स करायची असतात ती 15ची अगदी 20, 25, 30 झाली तरी काही हरकत नाही. तोपर्यंत छानपैकी आपलं इस्त्री करून होईल. तर मी माझ्यासाठी एक उद्यासाठी म्हणजे मला लागणार आहे असा एक टॉप इस्त्री केला आणि आहुंचा ड्रेस, प्रीतीचा शर्ट, सगळं काही झालं. तोपर्यंत हा मास्कसुद्धा सुकलेला आहे. चला बघूया की कसा काय काय रिझल्ट येणार आहे या मास्कचा. तर हे पहा, असा काहीसा 15 मिनिटांनी चेहरा झालेला आहे. तर 15 मिनिटांमध्ये तुम्ही असं काय एक्सपेक्ट करू शकता. त्या मनाने चांगला वाटला. 95 रुपये किंमत आहे याची. खूप काही महाग वगैरे नाहीये. खूप अशी शांत रिलॅक्स झाली स्किन. म्हणजे अशी इथे ना मी क्रीम लावून लावून इथे एक पिंपल आला होता म्हणून मी क्रीम लावत होते डॉक्टरांनी दिलेली, तर तिथली स्किन इतकी कोरडी पडली होती, तर गार वाटायला लागली सगळीच स्किन. आणि हे असं काहीच दिसतंय. फक्त लिप ऑइल लावलेलं आहे, बाकी काहीच मी लावलेलं नाहीये चेहऱ्याला. तर चला बघूया की नायकाच्या पिंक फ्रायडे सेल मधून मी काय काय ऑर्डर केले. सेल म्हणजे मला नाही वाटत की काही मेजर प्राइस मध्ये डिफरन्स असतो. तुम्हाला जर का तसं जाणवलं असेल तर सांगा मला कमेंट करून. तर विश केअरचं हे लिप बाम आहे SPF 50, जे मी ऑलरेडी एकदा हे यूज केलेलं आहे. चांगलं आहे. मी मध्येच निव्हियाचं वापरत होते, ते संपलं, पूर्णपणे संपलं. तर म्हटलं आता पुन्हा पण याच्यावरती येऊया. हे एक घेतलंय मी. हा माझा बर्थडे मंथ आहे म्हणून नायकाने मला एक गिफ्ट पाठवलंय. त्यांचं स्वतःच नायकाचंच प्रोडक्शन आहे हे. वंडरलस्ट जयपूर रॉयल पिंक परफ्यूम पाठवलाय. मास्कच्या लिप लायनर्स ऑर्डर केले आहेत मी अख्खा. तर याचे मी शॉर्ट व्हिडिओ बनवेन की कोणती शेड कशी दिसतीये, म्हणजे तुम्हाला जर का घ्यायचं असेल ना तर आयडिया येईल त्या व्हिडिओवरून. किती आहे यामध्ये 12 असतील, आय थिंक की 10 आहेत. 3, 6, 10 मार्सच्या मागवले. तर माझ्याकडे जुन्या आहेत त्या स्विस ब्युटीच्या आहेत. मी नायकाच्या मध्ये खूप महाग ऑर्डर करून बघितल्या, 450ची एक वगैरे, पण ते काही मला आवडलं नाही प्रकरण. काय होतं की एकदम सॉफ्ट असतात आणि शॉप करताना ना शॉर्पनरनी तुटून जातात त्या. म्हणजे लिटरली माझी एक वायाच गेली. खूप सुंदर शेड होता राव तो, पण आणि एकदम सॉफ्ट अशी छान बटरी होती पेन्सिल ती. पण काय करणार, शॉर्पनर मुळे ते वाया गेलं, वापरताच नाही आलं. थोडस तुकडा उरलाय. मी आहुना ब्लेड सुद्धा आणायला सांगितलं त्यासाठी, पण ते ब्लेडनी सुद्धा व्यवस्थित होत नाहीये. अरे बघा, आता हे असंच मी फेकून दिलं असतं आतमध्ये, बॉक्सचाच पार्ट आहे असं समजून. मला काजळ छान दिसतं म्हणताय ना तुम्ही, तर मी जे वापरते ते एलेटिनचं वापरते, अगदी 90-95 रुपयाचं काहीतरी. यावेळेला मी नायकाचं काजळ मागवलंय. तर हे कसं आहे सांगेनच मी तुम्हाला. पहिलं मी रेनेचं ऑर्डर केलं होतं, ते कॅन्सल केली मी ऑर्डर रेनेची आणि नायकाचं घेतलं.
कारण रेनेबद्दल खूप निगेटिव्ह पण मी रिव्ह्यूज वाचले होते. चला म्हटलं नायकाचंच मागूया. नायकाचे प्रोडक्ट मला आवडतात. आणि हे बघा आय मास्क पण मी मागवलाय, तोही नायकाचाच. पण मी यातले 2 मागवले होते. हे एकच दिसतंय, अजून एक कुठे आहे? पण 2 घेतले ना, तर ते एकावर एक येत होते फ्री. अरे बघ, एकच दिलंय त्यांनी. शिट यार, यातलं दुसरं कुठे आहे? ते 150 रुपीजचं एक, तर यामध्ये ते 2 देणार होते मला. या पॅकेटमध्ये असू शकतं मे बी, बघूया. तर हा बघा, हा मास्क सध्या खूप व्हायरल आहे ना, की कोलेजन मास्क, बुस्टिंग मास्क. तर मी हा नायकाचा ऑर्डर केलाय. आता कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या कंपन्याच्या आपण पाहतो ऑनलाईन, पण मी नायकाचा ऑर्डर केलाय. नायकावर थोडासा भरोसा आहे. आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांना नायका बेस्ट आहे. तर याची MRP 325 आहे. आता हा कोलेजन मास्क मात्र 15 मिनिटासाठी नाहीये, तर हा पूर्णपणे ओव्हरनाईट साठी आहे. रात्रभर लावून ठेवायचा आहे. तर हा मी लावेन योग्य वेळी. आले हे बघा, यामध्ये या बॉक्समध्ये आलंय. म्हणजे हे पहिलं रिसीव्ह झालं मला आणि हे नंतर रिसीव्ह झालंय. सेटाफिलचं क्लिन्झर आहे. मी मध्ये मॉइश्चरायझर फेस वॉश चेंज केलं होतं. सेटाफिलचंच यूज करत होते, पण ते वेगळं क्रीम बेसवालं. तर ते इतकं काही सूट नाही होते. स्किन कोरडी होते त्याने. प्रितिशची तर फारच कोरडी स्किन आहे. म्हणून मग मी पुन्हा हे वाला ऑर्डर केलंय. आणि हा आहे व्हिटॅमिन सी वाला. डोळ्याच्या खाली जो पफिनेस आलेला असतो ना, तो किंवा डार्क सर्कल वगैरे असतील ना, तर त्याच्यासाठी आहे ही. बघूया की कितपत हे रिझल्ट देते. मी नक्की शेअर करेन तुम्हाला की खरंच वर्थित आहे का पैसे घालवणं. तर इतकं काहीसं मी ऑर्डर केलेलं आहे नायकाच्या पिंक फ्रायडे सेल मधून. खरं तर काही नसतं हो, हे गरजेचं पण नसतं, उगाचच असतं हे ऑर्डर वगैरे. काय झालं, स्विस ब्युटीच्या माझ्याकडे ना 12 पेन्सिल काहीतरी मी असं डब्बाच ऑर्डर केलेला होता जुन्या घरी असताना. तर किती वर्ष आपण त्या युज करणार ना, त्या संपत नाहीत. माझ्या भावाच्या मुलींनी बऱ्यापैकी घेऊन टाकल्या, दिल्याही मी त्यांना. आणि म्हटलं वापरू नका, पण त्यांना हव्या होत्या तर घेऊन जा. तर उरलेल्या माझ्याकडे खूप आहेत, त्या संपत नाहीयेत. पण किती वर्ष आपण त्या वापरणार, याच्यावरती कळत पण नाही की आता त्याची डेट आहे राहिली. आणि म्हणूनच म्हटलं चला आता आपण त्या बंद करूया वापरायच्या, टाकून देऊया आणि नवीन ऑर्डर करूया. तर 690 रुपीजच्या आहेत या, 690 रुपये. खरं लय मस्त आहे मम्मी. तुम्ही तू बर्गर गप तू. त्या दिवशी बोलला असंच. अरे त्या दिवशी मी बर्गर खाल्लेला ना, खराब होता. म्हणजे चांगला होता. त्यावेळेस आता आम्हाला बेटर माहित होतं. काय काय खाल्लं? तोच बर्गरच, पण महाग होता तो, पण लय मस्त होता. तू असं बोलतोस आणि घरातून बाहेर पडल्यावर मग पुन्हा दुसरं नाही, काहीच आता बोलतोस. ऑब्विसली नाही बोलणार. नाही, खरं तुम्ही दोघं जाऊन या वाटलं. आम्ही दोघं का? तुला सोडून कसं काय जाऊ आम्ही? नाही जावा, मी खाऊन आलो. तरी पण आणि तसं आता बघा, कधी म्हणजे वाटलं तर जायला. तर ऐकलत, माझ्या लाडोबाला मला अगदी छान मस्का लावता येतो. अगदी लाडी गोडीत सगळं काही माझ्याकडून करून घेत असतो तो. तर जेव्हा केव्हा त्यांची टेस्ट असते ना मंथली, ती संपली की मुलं ना कुठेतरी हॉटेलमध्ये खायला जातात. तर यावेळेचा तोच तो एक्सपिरियन्स सांगत होता मला. आणि मी आज एअर फ्रायरमध्ये एक छानसा टेस्टी असा आणि खूप सोपा असा पदार्थ बनवते आहे. अगदी प्रोटीनवाला बरं का. आणि खरं सांगते हा, मी इतका छान तो टर्नआउट झाला आहे ना, की मला आता एअर फ्रायर आवडायला लागलेला आहे. तर काय करायचं याच्यासाठी की स्वीटकॉर्न ज्याचे दाणे अगदी टप्पोरे असतील असा आणायचा आणि कुकरला 1 किंवा 2 शिट्टी करून थंड करून घ्यायचं. ते स्वीटकॉर्न सोलून घ्यायचं. त्यातलं अर्ध, आता हे शिजलेलं आहे प्रॉपर, ते अर्ध ब्लेंडरला मी स्मॅश करून घेतलं अर्धवट असं. आणि तुम्ही पाहिलं ना की उरलेलं अर्ध ॲज इट इज मी त्यामध्ये ॲड केलं. आता भाज्या ज्या ज्या घरी होत्या ना, त्या मी सगळ्या भाज्या इथे घेतलेल्या आहेत. शिमला मिर्च घेतली आहे, कोबी घेतला आहे, गाजर, कांदा आणि ओल्या कांद्याची पात, हे सारं ब्लेंडरला जे काही माझ्याकडे चॉपर आहे प्लास्टिकचं, त्या चॉपरला मस्तपैकी चॉप करून घेतले. हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची मात्र ब्लेंडरला पेस्ट करून घेतली. आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे. मी आज खूप सारी नाही टाकलेली, खूप थोडीशी होती तेवढीशी टाकून दिली मी. आणि मग बाइंडिंगसाठी आता आपल्याला यामध्ये काय काय वापरायचं आहे, तर बेसनचं पीठ, रवा आणि तांदळाचं पीठ. बरं, तांदळाचं पीठ नसेल तरी चालेल, बेसनचं पीठ आणि रवा टाकला तरीसुद्धा चालेल. खूप सारा ओवा, इतका पण टाकू नका, माझ्याकडून हा थोडासा जास्त झाला आहे. आणि थोडीशी ब्लॅक पेपरची
लवंगाची पावडर जी मी घरीच बनवलेली आहे आणि ताजी ताजी धने आणि जिरेची पावडर. आवडीनं आठवणीनं यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे. चाट मसाला जर का तुम्ही टाकणार आहात ना तर पहिल्यांदा मीठ थोडंसं कमी टाका, कारण या मसाल्यामध्ये मीठ असतं. आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप, यामध्ये पाणी बिलकुलही ॲड करायचं नाही. जे काही भाज्यांना पाणी आहे ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे सारं मळून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित एकजीव करून हे मळून घ्यायचं. याला बिलकुल म्हणजे बिलकुल पाणी टाकू नका, जरासं सुद्धा पाणी टाकू नका, कारण जसे भजी आपण तेलात तळतो त्या पद्धतीनं आपल्याला हे बॅटर नाही बनवायचं आहे. आपण एअर फ्रायरमध्ये बनवणार आहोत तर थोडंसं ते घट्ट असायला हवं म्हणून. आणि अशा पद्धतीनं याच्या अशा या टिक्की बनवून घ्यायच्या. काय लागतात माहिती आहे या, म्हणजे ना मी खरं सांगते, मला खरंच असं वाटायला लागलं होतं की एअर फ्रायर काहीच कामाचा नाही आहे. पण जेव्हा मी हा पदार्थ ट्राय केला आणि हा टेस्ट केला तेव्हापासून लिटरली मी या एअर फ्रायरच्या प्रेमात आहे आता. कारण ज्यांना कोणाला वेट लॉस करायचं आहे की नाही त्यांच्यासाठी हे वरदान आहे बरं का. अशा पद्धतीनं तुम्ही एवढ्या साऱ्या भाज्या हाय प्रोटीनवाल्या, त्या बेसनसुद्धा हाय प्रोटीनवालं असतं, तर हे सारं तुम्ही जर का इत्तूशा तेलामध्ये बनवून खाणार असाल आणि हे तुम्ही फॉलो केलं महिनाभर की रोज रात्री जेवणामध्ये हे असंच काहीसं एअर फ्रायरमध्ये बनवायचं आणि खायचं, ज्यामध्ये कमीत कमी तेल आणि खूप साऱ्या भाज्या असतील, तर का नाही आपलं वेट कमी होणार? नक्कीच कमी होणार. आता एअर फ्रायर कसा आणि किती वेळासाठी सेट करायचा, तर सुरुवातीला 5 मिनटं 180 डिग्रीवरती प्रीहीट करून घ्यायचा आणि त्यानंतर एका साईडनी भाजताना 10 मिनटं आणि दुसऱ्या साईडनी भाजताना 10 मिनटं अशाच पद्धतीनं भाजा. खमंग असा स्मेल यायला लागलाय ना. वाव, बोला काय बोलायचंय. मी ना आज एक नवीन आयटम ट्राय करतोय बरं का. तुम्हाला सगळ्यांना आवडेल. हे बघा ना किती कष्ट आहे याच्या मागे. जरा व्यवस्थित खाली खाली कॅमेरा आणि इकडं आता एअर फ्रायर मध्ये तो आम्ही बनवतोय. फर्स्ट लॉट येईल. थँक्यू दादा, थँक्यू. कुठलं काम छे. मग काय कंटाळा असाल ना करून करून. मग काय बापरे, एखाद्या बायकोचं दाखवा नशीब. दाखवा हो एखाद्या बायकोचं नशीब. बर बर बर, एखाद्या बायकोचं. त्यांना माहिती आहे ते कोणी बनवलंय. किती काम करायचं. चला बंद करूया आता, झालं असेल. ओहो किती छान. सही ना, किती कमी तेलामध्ये किती टेस्टी पदार्थ. बघूया आता कसा लागणार आहे. थांबा ना मी काढते एक एक बरं. एक एक काढूया ना. हम्म. आहा, आवाजावरूनच कळते की क्रिस्पी आहे. याच्यावरती जे मी तेल मारलं होतं ना, स्प्रे केलं होतं ना, ते ॲज इट इज आहे. आता हे दुसरा स्लॉट लावून घेते. हा प्रीतीश ये ना टेस्ट करायला. ये. केचप सोडून सगळं हेल्दी आहे. मला फक्त त्याचा क्रिस्पीनेस सांगा कसा आलाय. चम्मच दे ना. चम्मच कशाला आता, ते खायला थोडी ना चम्मच लागतं काय पण. आ हा हा हा, कुरकुरीत आवाज आला. प्रीतीशला देते.